श्री स्वामी समर्थ सकाळची स्वामी सेवा। नमस्कार मंडळी, आपणास आपल्या स्वामींचा आशीर्वाद मिळून आपले भाग्य उजळावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते। स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत असते। आपणास स्वामी सेवा घडावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमची घरीच दररोज स्वामी सेवा होईल आणि स्वामी तुमच्या प्रत्येक कामात यश मिळवून देतील, तुम्हाला आशीर्वाद देतील। स्वामी सेवेत राहिल्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभेल, त्यांच्या कोणत्याच कामात अडचणी येणार नाहीत। आपले स्वामी भक्ताला कधीच निराश करत नाहीत। अशक्यही शक्य करतील स्वामी या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर मिळतो। स्वामी नेहमी म्हणतात, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। साक्षात ब्रह्मांड नायक स्वामीरूपी शक्ती सोबत असताना त्यांच्या भक्तांना बळ तर मिळतेच, त्याचसोबत प्रगतीचे यशाचे मार्ग देखील खुले होतात। अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींची भक्ती करताना मी असं काय करू की स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील आणि लगेच कृपा करतील। तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला फार काही मोठी अनुष्ठाने आणि पूजा अर्चा करण्याची अजिबात गरज नाही। पवित्र भावाने घेतलेले स्वामीनाम आणि विश्वासाने त्यांच्यासमोर जोडलेले हात तुम्हाला या आयुष्यात तरी इतर कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत। ही ताकद स्वामी सेवेची आहे। आजकाल आपल्याला सर्व गोष्टी अगदी इष्ट हवी असते, त्यामुळे भक्तांना आपल्या आराध्याची पूजा करताना देखील त्या पूजेत भाव कमी आणि फलप्राप्तीकडे जास्त लक्ष लागून राहते। अशा पूजेचे पावित्र्य कमी होते। जो व्यक्ती फक्त काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशा पद्धतीने पूजा करतो, त्याच्यावर देवाची कृपा होत नाही। त्यामुळे तुम्हाला जर स्वामींची पूजा करायची असेल तर सर्वात आधी समर्पण तुमच्यात यायला हवे। एकदा का तुम्ही स्वामींना सरेंडर केले की तुम्हाला भवसागर स्वामी नक्कीच तारून नेणार। पाहूयात मग कशी करायची स्वामी सेवा। पूजेसाठी दिवस कोणता? स्वामींचा दिवस हा गुरुवार मानला जातो। मात्र नित्यसेवेसाठी वेळ, काळ आणि दिवस अशा कोणत्याही गोष्टी पाहिल्या जात नाहीत। तुम्ही कोणत्याही दिवसापासून स्वामींची पूजा सुरू करू शकता। काही जण म्हणतात, आज अमावस्या आहे, या दिवशी अनुष्ठान करू नये, स्वामींचा संकल्प घेऊन पूजा करू नये। आता तुम्हीच सांगा, जे साक्षात ब्रह्मांड आहेत त्यांच्या आधीच काळ, त्यांची पूजा करण्यासाठी अमावस्या काय आणि ग्रहण काय? स्वामींसाठी सर्व दिवस सारखे असतात, फक्त मनोभावे तुम्ही त्यांची नित्य सेवा करायला हवी। अनुभूती तुम्हाला नक्कीच येणार आहे। पूजा करायची कशी? आपण जशी आपल्या घरातील इतर देवांची पूजा करतो तशीच पूजा स्वामींची केली जाते। सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यावर तुम्ही देवघरातील स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करू शकता। यासाठी सर्वात आधी स्वामींची मूर्ती असेल तर ती पंचपाळ्यात घेऊन पाण्याने किंवा शक्य असेल त्याने तुम्ही स्वच्छ करू शकता। पाण्याने किंवा शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करावा। त्यानंतर मूर्ती पुसून त्याला अष्टगंध लावावा, फुले अर्पण करावी। स्वामींना चाफ्याची फुले आवडतात, त्यामुळे शक्य असेल तर चाफा व्हावा। धूप, दिवा आणि अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करावा। गोडाचा नैवेद्य दाखवावा। स्वामी तुम्हाला नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या कामात यश मिळेल। तुम्हाला सुख, समाधान, ऐश्वर्य तीच प्राप्ती होईल।